नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. जिल्हा न्यायालयाची, पिऊनची आणि मित्रांनो हमालची आणि लिपिकची तुम्ही आता परीक्षा दिलेली आहेत, परीक्षा संपलेल्या आहेत. तर नेमकी पुढची प्रोसेस काय असणार आहे, याची पहिली ॲन्सर की किती दिवसामध्ये येऊ शकते, त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा, आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी खूप वाट पाहत आहेत की आता आमची परीक्षा झालेली आहे. पेपर बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड गेलेले आहेत. तरीही या ठिकाणी मार्क्स जे आहेत मित्रांनो, एकाच 7 विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी बोलवले जाणार आहेत पुढील प्रोसेससाठी. त्याच्यामध्ये मार्क्स मित्रांनो, कमी मार्क्सवरती देखील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं, कारण की या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांना अवघड पेपर गेलेले आहेत. MPSC लेवलच्या प्रमाणे मित्रांनो हार्ड या ठिकाणी GK जे आहेत प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर एकाच 7 विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी पिऊन हमाल पदासाठी या ठिकाणी बोलवले जातील, जे की स्वच्छता चाचणी आणि चापल्य चाचणी असणार आहे. आणि लिपिक पदासाठी मराठी आणि इंग्रजी टंकलेखनसाठी बोलवले जाणार आहेत. आता मराठी इंग्रजी टंकलेखन जे आहे 2018ला जे झालं होतं मित्रांनो, कृतीदेव ह्या फॉन्टमध्ये झालेलं होतं. त्याबद्दल अजून मित्रांनो यावेळेसची माहिती आलेली नाही, परंतु त्याच्यामध्ये चेंजेसही नाहीत काय. तर तुम्ही त्याद्वारे या ठिकाणी त्याची प्रॅक्टिस चालू ठेवा. त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुम्हाला शेअर केलं जाईल. आता एकाच 7 विद्यार्थी बोलवले जातील, तर किती मार्क्सवरती बोलवले जातील, मी काल तुम्हाला त्याचा कट ऑफबद्दल किंवा या ठिकाणी एक अंदाजित माहिती सांगितलेली आहे. की जसं की लिपिकला समजा आपण उदाहरण जर पाहिले, का अंदाजित पाहिलं की एकाच 7 विद्यार्थी बोलवायचे म्हणले, तर ज्यांना शेवटच्या विद्यार्थ्याला 25 मार्क्स आहेत, समजा उदाहरण म्हणून आपण बघूयात, 25 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना आहेत, ते सर्व विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी 25च्या वरचे सर्व विद्यार्थी, मार्क्स असणारे विद्यार्थी बोलवले जातात. मग एक मार्क्स ते काय करतात, ठरवतात की एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलवायचं. मग एकाच 7 विद्यार्थी, एका पदासाठी 7 विद्यार्थी घ्यायचे, मग तेवढे मार्क्स असणारे त्याच्या पुढचे सर्व, समजा उदाहरण 25 मार्क्स आपण ठरवले. आणि समजा शिपाई आणि हमाल पदासाठी आपण समजा या ठिकाणी 15 ते 16 मार्क्स ठरवले, तर किंवा 15 मार्क्स ठरवले, 15 मार्क्सच्या वरी असणारे सर्व विद्यार्थी घ्यायचे. एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी पाहतोय की एकाच 7 विद्यार्थी जे आहेत ते बोलवले जातील. मग याच्यासाठी प्रोसेस पुढची आता कशी असेल, तर बघा मित्रांनो, 2018ला जर आपण बघितलं तर खूप फास्ट प्रोसेस होती मित्रांनो. चाळणी परीक्षा झाली की त्याचा निकाल तुमचा लावला जायचा. याची उत्तरपत्रिका वगैरे प्रसिद्ध होत नव्हती मित्रांनो. डायरेक्टली तुमचं काय व्हायचं, ऑब्जेक्शनसाठी तुम्हाला वेळ दिला जायचा. परंतु यावेळेस काय होणार आहे, तुमची एक उत्तरपत्रिका मित्रांनो आता प्रसिद्ध होईल. मग पहिली उत्तरपत्रिका म्हणजे पहिला निकाल तुमचा किती दिवसामध्ये येईल मित्रांनो, तर आज मित्रांनो या ठिकाणी 15 तारीख आहे, 15 फेब्रुवारी आहे. एक आपण 8 दिवसाचा वेळ या ठिकाणी मित्रांनो त्यांना देऊ शकतो पहिल्या उत्तरपत्रिकासाठी. म्हणजेच फेब्रुवारी एंडिंगपर्यंत मित्रांनो कधीही तुमची पहिली उत्तरपत्रिका येऊन जाईल. आणि मित्रांनो तुम्ही म्हणाल की आचारसंहिता वगैरे लागेल, तर त्याचा काहीही मित्रांनो याच्यावरती परिणाम होणार नाही. तुमचे निकाल वगैरे याची पुढची प्रोसेस वगैरे सर्व मित्रांनो होऊन जाईल, कारण की ऑलरेडी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे, तर फेब्रुवारी एंडिंगपर्यंत मित्रांनो येणाऱ्या 10 दिवसामध्ये मित्रांनो कधीही तुमची पहिली ॲन्सर की प्रसिद्ध होईल. तर थोडासा फक्त तुम्हाला वेट करायचा आहे मित्रांनो. आणि पुढचं तुमचं मित्रांनो तयारी ठेवायची पुढच्या या ठिकाणी टेस्टसाठी, जे पण स्वच्छता चाचणी, चापल्य चाचणी, पिऊन शिपाई पदासाठी आहे किंवा लिपिकसाठी टंकलेखन चाचणी आहे त्याची मित्रांनो. तर येणाऱ्या फेब्रुवारी एंडिंगपर्यंत मित्रांनो तुमची पहिली ॲन्सर की येईल. पहिली ॲन्सर की आली की लगेच तुम्हाला ऑब्जेक्शनसाठी मित्रांनो 1 ते 2च दिवसाचा वेळ ते देतील ऑब्जेक्शन घेण्यासाठी. ऑब्जेक्शन झाले की लगेच मित्रांनो पुढच्या 10 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये त्या ऑब्जेक्शनवरती प्रक्रिया सुरू होऊन मित्रांनो 10 ते 12 दिवसामध्ये पुढच्या मित्रांनो म्हणजेच मार्च महिन्यामध्ये तुमची फायनल ॲन्सर की येईल. आणि मित्रांनो लगेच नॉर्मलायझेशन तुमचं होईल, दोन्ही पदांचं नॉर्मलायझेशन होईल, लिपिक आणि शिपाईचं. आणि मार्चमध्येच तुमचं मित्रांनो रिझल्ट याचा प्रसिद्ध होईल. ठीक आहे, याचा रिझल्ट प्रसिद्ध होईल म्हणजे फायनल रिझल्ट असणार नाही. हा जो रिझल्ट असेल तुमचा लेखी परीक्षेचा रिझल्ट असेल, किती मार्क्स पडले तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये. मग त्याच्यानंतर मित्रांनो कनिष्ठ लिपिकसाठी स्थानिक भाषेतील टंकलेखन परीक्षा, त्यानंतर कनिष्ठ लिपिक तुमचा परीक्षेचा टंकलेखन चाचणीचा निकाल प्रसिद्ध होईल. आणि शिपाई हमाल पदासाठी मित्रांनो क्रियाशीलता व स्वच्छता चाचणी घेतली जाईल. त्याच वेळेस टंकलेखन देखील एका बाजूला चालू असेल, शिपाई हमालची देखील स्वच्छता आणि चापल्य चाचणी चालू असेल. तर ह्या दोन्ही चाचणी होतील तुमच्या मार्च एंडिंगपर्यंत मित्रांनो. हे सर्व चालू होईल तुमचं कनिष्ठ लिपिकची टंकलेखन आणि या ठिकाणी स्वच्छता चाचणी वगैरे मार्च एंडिंगला तुमची ही चालू होतील पुढच्या महिन्यामध्ये मित्रांनो. ठीक आहे, मार्च नंतर मग तुमचं पुढचं मार्च एप्रिलमध्ये मित्रांनो तुमचे ह्याचे मुलाखती वगैरे होतील आणि त्याच्यानंतर तुमचे रिझल्ट जे आहेत ते लागतील मित्रांनो. तर ही प्रोसेस असणार आहे. तर ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमची पहिली ॲन्सर की मित्रांनो याची प्रसिद्ध होईल. आता ही एक अंदाजित माहिती तुम्हाला सांगतोय मित्रांनो मी, कारण की ह्या ज्या परीक्षा आहेत मित्रांनो 30 ते 40 मार्काचे आहेत, त्यामुळे याला जास्त दिवस मित्रांनो लागणार नाही आणि ऑब्जेक्शनलाही जास्त दिवस लागणार नाही. 30 ते 40 प्रश्नांचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे फास्ट प्रोसेस असणार आहे. आणि ऑलरेडी मित्रांनो याच्या
परीक्षा देखील आपल्याला माहीत असेल जाहिरात प्रसिद्ध झाली डिसेंबर एंडिंगला की लगेच याच्या परीक्षा देखील कंडक्ट केलेल्या आहेत. खूप फास्ट प्रोसेस घेतलेली आहे. जसं की आपण झेडपीचं पाहिलं 4-4, 5-6 महिने झाले परीक्षा होत नाहीत. बाकी पदांचं देखील आपण पाहिलं, परंतु याचं असं नाही मित्रांनो. याचं त्यांनी डायरेक्टली मित्रांनो या ठिकाणी परीक्षा फास्टपणे घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो पुढची प्रोसेस देखील याची फास्ट होणार आहे. तर लिपिक आणि शिपाई पदासाठी मित्रांनो त्याच्यानंतर तुमचं ज्यावेळेस मित्रांनो तुमची चाचणी होईल, टंकलेखन चाचणी होईल, कनिष्ठ लिपिकची आणि शिपाई हमाल पदाची स्वच्छता चापल्य चाचणी होईल. त्याच्यानंतर मग एकाच 3 विद्यार्थी जे आहेत तुमचे मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवले जातील. मग तुमचे परीक्षा लेखी परीक्षेचे गुण प्लस मित्रांनो या ठिकाणी तुमचे स्वच्छता चाचणी असेल किंवा टंकलेखन चाचणी असेल त्याचे गुण मिळून त्या गुणाच्या आधारे मग एकाच 3 विद्यार्थी बोलवले जाते. मग किती गुणावरती 3 विद्यार्थी घ्यायचे, शेवटचा विद्यार्थी किती गुणाचा घ्यायचा, किती मार्क्सवरती घ्यायचा ते नंतर मित्रांनो ठरवलं जाईल. तर ही प्रोसेस असणार आहे. तुम्हाला अजून मित्रांनो एक 10 दिवस वाट पाहायची आहेत. नक्कीच याबद्दल गुड न्यूज मित्रांनो प्रसिद्ध होतील. पहिली आन्सर की प्रसिद्ध झाली की तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर माहिती मित्रांनो शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.